नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण नऊवार साडी आहे ती, या साडीपासून आपण गोधडी कशी बनवायची ते बघणार आहोत। सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जे साडीचे काठ आहेत बघा ते आपले दोन्ही पण साईडचे कट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला बघा एक काठ मी कट करून दाखवत आहे। ही खूप मोठी साडी आहे, नऊवार साडी आहेत। म्हणजे आपली 6 वार साडी असते छोटी असते आणि 9 वार साडी मोठी असते। तर बघा आपण काय करायचं आहे, आता ही साडी आहेत ना, या पद्धतीने बघा आपण आतून बघायचं आहे अगोदर। म्हणजे याच्या आपल्याला बघा 4 घडी होत्या का तयार बघायच्या पूर्ण याच्यापर्यंत, कारण 2 भाग या साईडला लागते, आपण जॉईंट करायला लागेल बघा। हा मध्यभागी 2 भाग या साईडला आणि खालच्या साईडने 2 भाग असे आपले बघा तयार होईल। आपण याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे मध्यभागी। आपल्याला याचे 4 भाग नाही करायचे, फक्त मध्यभागी जॉईंट देऊन घ्यायचं आहे साडीचे कडेचे काठ काढून ना। तर आता बघा मी दोन्ही पण साईडचे काठ काढून घेतले आहे आणि बघा इथं मध्यभागी आपल्याला एक जॉईंट देऊन घ्यायचं आहे। आपली जेवढी डबल बेडची बेडशीट असते ना तेवढ्या साईजची बघा ही गोधडी आहेत, खूप मोठ्या साईजची आहे। आठ बाय 6 इंचाची ही गोधडी आहे, तयार होणार आहे। तर चला आपण इथं मध्यभागी पूर्ण आता शिलाई मारून घेऊ। नंतर काय करायचं तुम्हाला दाखवते पुढे मी, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण याची स्टिचिंग दाखवणार आहेत। इथं बघा थोडंसं काठ म्हणजे फाडतं, थोडंसं साईडला गेलं तर इथं आपण शिलाई मारून घेऊ नंतर गडी शिवताना। आता बघा मध्यभागी आपले शिलाई मारून झाले आहे। आता इथं आपली बघी बाजू फोल्ड आहेत ना, ही आपण कट करून घेऊ या पद्धतीने बघा। बघा आता कट करून घेतलेले आहे। तर आता आपल्याला बघा काय करायचं आहे, आपण ज्या पद्धतीने गादीला वगैरे कवर बनवतो ना त्या पद्धतीने बघा पकडून घ्यायचं असं आपण या पद्धतीने, आणि कडेकडे आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे आपले बॉक्स गादीला कसं आपण हे करतो, आपण हे कवर तयार त्या पद्धतीने करायचं आहे। बघा दोन्ही साईडचे 2 टोकं पकडायचे आहे या पद्धतीने। या ठिकाणी रुंदीला थोडी जास्त होत होती आणि लांबीला थोडी कमी होती, म्हणून मी जे रुंदीचा भाग आहेत ना थोडासा 8 इंच कट करून घेतलेला आहे आणि थोडेसे पट्टे दोन्ही साईडने जॉईंट करून घेतलेले आहेत बघा। म्हणजे आपली जी लांबी आहे ती कमी पडणार नाही। स्वतः आपण कडेकडे शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपली जी असं कवर तयार होईल, गादीला आपण कवर बनवतो ना सेम त्या पद्धतीचा कवर तयार होईल। आता हा कवर जेवढं तुमचं बेडशीट असेल, साड्या वगैरे असेल, तुम्हाला जेवढं ज्या साईजचं बनवायचं असेल ना त्या साईजचा आपल्याला कवर बनवून घ्यायचा आहे। बघा आपण दुसऱ्या साईडची सुद्धा शिलाई मारून घेऊ। तुम्हाला इथं वरती बघा तसं आपण 8-8 इंचाचे हे जॉईंट देऊन घेतलेले आहेत। थोडंसं लांबीला कमी वाटत होतं, मोजून बघितलं होतं मी टाकून याच्यावरती। आपली जी जुनी ही आहेत ना ब्लँकेट आहे जुनं, ते आपण याच्या आतमध्ये टाकणार आहोत। तुम्ही साड्या वगैरे पण टाकू शकता, जुने बेडशीट असेल, चादर असेल, त्याचा सुद्धा वापर करू शकता या ठिकाणी।
बघा आता या ठिकाणी आपली पूर्ण खोळ तयार झाले आहेत. आता इथं अशी आपल्याला उलटीच अशी आतरून घ्यायची आहे खाली. बघा इथं मी बघा अशी उलटीच अशी आतरून घेतलेली आहेत. ज्या बाजूने आपण शिलाई मारला आहे ना त्याच बाजूने. आता याच्यावरती आपलं जे ब्लँकेट आहे बघा जुनं, कारण हे खूप टोचतं ना म्हणून हे आतमध्ये टाकणार आहेत मी. फाटलेलं वगैरे काहीच नव्हतं, पण याचं बघा असं थोडेसे धागे वगैरे असतात ते आपल्या केसामध्ये वगैरे अटकतात, त्याच्यामुळे मी हे आतमध्ये टाकणार आहेत. आणि थंडीसाठी पण खूप उपयोगी आहे, एकदम अशी गरम राहिली गोधडी. असं आतून बघा आपल्याला फोल्ड करत चालायचं आहे. या पद्धतीने गोल गोल फिरत चालायचं. बघा असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा व्यवस्थित कोपऱ्या आपल्याला कोपऱ्यामध्ये हे करून घ्यायचं आहे टाकून ना. बघा या पद्धतीने व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे. बघा आता आपण जी ओपन बाजू आहेत ना त्या साईडने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित सारखं पकडून ना. तुम्ही साईडला वजन वगैरे पण ठेवून सारखं करून घेऊ शकता. आता या प्रोसेस तुम्ही वाटलंच हाताने सुद्धा थोडेसे टाके टाकून घेऊ शकता सुई ना. पण बघा मला सवय आहे त्याच्यामुळे मी तर काय टाके वगैरे टाकले नाही, मला व्यवस्थित पकडता येते. बघा इथं आपला रोल तयार करून झाला आहे. आता या ठिकाणी बघा आपण अशा आडव्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत. बघा पूर्ण गोधडीवरती 4-4 इंचाचं अंतर सोडायचं आणि शिलाई मारून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी मॅचिंग दोरा वापरलेला आहे, त्याच्यामुळे हा दोरा तुम्हाला दिसणार सुद्धा नाही मशीनवरती. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट वगैरे येतील का म्हणजे तुम्ही दोरा वगैरे कुठला वापरला, तर जो आपण ब्लाऊज शिवतो रेग्युलर तोच दोरा आहे, फक्त मॅचिंगचा घेतलेला आहेत मी. आणि सुई जी आपली आहे मशीनला लावली ती 16 नंबरची आहे. याच्यापेक्षा सुद्धा मी जाड गोळा शिवेल आहे या सुई ना, अजिबात सुया वगैरे काहीच तुटत नाही. बघा आपल्या असं सारखं करत चालतं दोन्ही पण साईडने व्यवस्थित असं. आता ही गोधडी आपल्या अर्ध्यापर्यंत आली शिवत, तर आपल्याला नंतर या साईडने शिलाई मारायला सुरुवात करायची, म्हणजे वजन वगैरे आपलं जास्त हे होत नाही. तर तुम्हाला 1-2 शिलाई मारून दाखवते मी, हे तुम्हाला समजेल कशा शिलाई मारल्या त्या. आपला व्यवस्थित सारखं करत चालायचं म्हणजे आपली गोधडी आहे ती गोळा वगैरे होत नाही. तर आता पूर्ण इथं बघा मी शिलाई मारून घेते. बघा आता आपले या शिलाई मारायचं होत आहे, थोडेसे बाकीला आहे तुम्हाला दाखवलं बघा मी. आता आपण एक उलट्या साईडने घेतल्या आहेत शिलाई मारायला. तिकडे बघा आता आपली कमी बाजू राहिला आहे तेवढी शिलाई मारायची. बघा व्यवस्थित सारखं पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायचं. आता हे आडव्या शिलाई मारायचं झाल्यानंतर आपण उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी बघा आपल्या पूर्ण आडव्या शिलाई मारून झाल्या आहे. आता उभ्या सुद्धा शिलाई आपण बघा 4-4 इंचाचं अंतर सोडून शिलाई मारायचं आहे. तुम्ही वाटलंच अजून जवळ पण मारू शकता.
ते पूर्ण गोदडी आपली तयार होण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत असतो. मशीनवर खूप लवकर अशी गोदडी शिवायची होते. तसं म्हणून हाताने जर शिवत आपण 2-2 दिवस हाताने गोदडी शिवायला लागते. बघा तुम्ही बघू शकता आपली कुठेही सुद्धा गोदडी अशी गोळा वगैरे झाली नाही आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती सोप्या पद्धतीने मी गोदडी शिवून दाखवेल तुम्हाला. आता आपल्याला शिलाई मारून घेऊ आपण सर्व या अशा. आता फक्त आपल्याला आडव्या शिलाई मारायला थोडासा उशीर लागतो. उभ्या शिलाई मारायला काही टाईम लागत नाही. बघा या ठिकाणी आपल्या पूर्ण उभ्या शिलाई मारून झाल्या आहे. आता बघा आपण ज्या साडीच्या बॉर्डर काढल्या होत्या ना ती घ्यायची आहेत. बघा वरच्या साईडने थोडंसं फोल्ड करायची या पद्धतीने आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. थोडंसं कापड आपण कडेने सोडून द्यायचं आहे म्हणजे फोल्डिंग केल्यानंतर एकदम आपला जो काठ आहे तो एकदम असा मोकळा मोकळा वाटणार नाही आपल्याला. फोल्ड करून ना छान अशी बॉर्डर तयार होते. आपले फाटलेले वगैरे साड्या वगैरे असेल ते आपण याचा यूज करू शकतो गोदडी बनवण्यासाठी. बघा अशी या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर बघा दुसऱ्या साईडने आपल्याला फोल्ड करायची या पद्धतीने. कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची. तर आता पूर्ण काठाला आपण हे पूर्ण गोदडीच्या कडेकडे आहेत ना अशी आपण बॉर्डर बनवून घ्यायची आहे. बरेच वेळा काठ काय होतं आपला असं थोडासा लांबट वगैरे असतो. जर एखादी चून वगैरे जर पडत असेल तर टाकून घ्यायची, काय हरकत नाही त्याला. कारण हे आपले एकदम कडक साडीचं काठ आहे त्याच्यामुळं जर चून वगैरे जर पडली तर टाकून घेऊ शकते. चला आता आपण दुसऱ्या पण साईडला अशीच या पद्धतीनेच पायपिंग करून घेऊ. चला बघा किती सुंदर पायपिंग तयार झाली आपली. बघा आपली पूर्ण पायपिंग वगैरे लावून तयार झाली आहेत. आणि तुम्हाला बघा इथं बेडवरती मी आतरून दाखवले आहेत किती मोठ्या साईजची आपली ही गोदडी तयार झाली आहेत. तुम्ही तर बघू शकता कुठंही आपली गोदडी गोळा वगैरे झाली नाहीत कारण बेडपेक्षा सुद्धा मोठी झाली आहेत. बघा आपण डबल बेड असतात ना त्या साईजची गोदडी तयार झाली आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या समोर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता या साईडने सुद्धा किती मोठी आपली गोदडी उरलेली आहेत. आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे आपली गोदडी. मॅचिंगचा दोरा वगैरे वापरल्यामुळं खूप छान दिसत आहे. आणि काठ पण खूप छान दिसत आहे. जे गुलाबी कलरचे काठ होते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.